नेपाळमधील काठमांडूच्या नदीमध्ये बस कोसळल्याने 26 भाविकांचा मृत्यू झालाय। या सर्व 26 भाविकांचे मृतदेह हे विमानाच्या सहाय्याने जळगाव विमानतळावर थोड्याच वेळात दाखल होणार आहे। हे सर्व मृतदेह अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने वरणगाव येथे रवाना केले जातील। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील भाविक हे नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले असता काल काठमांडूच्या या ठिकाणी नदीमध्ये दरीमध्ये बस कोसळून या 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याच्यातील काही भाविक हे जखमी असून त्यांच्यावर नेपाळ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। मात्र नेपाळ येथील झालेल्या या दुर्घटनेमध्ये 26 मृत्युमुखी पडलेल्या यांचे शव आज जळगावमध्ये दाखल होणार आहेत। ते साधारणतः 6:30 ते 7च्या दरम्यान विमानाच्या सहाय्याने या सर्व शव या ठिकाणी आणण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो हे जे 26 शव जे आहेत ते आणण्यासाठी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचा ताफा आलेला आहे आणि जवळपास 26 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि 7 वाजेच्या सुमारास हे नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पडलेले जे भाविक आहेत त्यांचे शव हे आणण्याचं काम या ठिकाणी होत आहे। या शव सोबत विमानामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे असतील, आमदार संजय सावकारे असतील, हे देखील त्यांच्या सोबत येत आहेत आणि संध्याकाळी 7 वाजता हे शव जेव्हा जळगावमध्ये दाखल होतील तेव्हा या ॲम्ब्युलन्समध्ये या शवांना ठेवून आपापल्या परिवारांना हे मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे आणि वरणगाव असेल, भुसावळ असेल या गावातील हे शव असून या ठिकाणी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यविधी संस्कार हे करण्यात येणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। तर नेपाळमधील बस अपघातामध्ये 26 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। तर नेपाळमधील बस अपघातात 26 भाविकांचा मृत्यू झाला। त्यानंतर मृतदेह आता विमानाने आणले जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।